श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो आणि या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष पुण्यदायी मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, शिवपूजा करतात, महादेवांचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना देखील करतात. पण श्रावण सोमवारची पूजा नेमकी कशी करावी, कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, उपवास कसा करावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि या दिवशी कोणते मंत्र म्हणावेत, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धार्मिक परंपरेनुसार श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात भक्त भावपूर्वक जप, तप, दान, अभिषेक आणि पूजेद्वारे महादेवांची आराधना करतात. अनेक श्रद्धाळू भक्त विश्वास ठेवतात की श्रद्धा आणि भक्तीने केलेली शिवपूजा मनाला शांतता देते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण करते. श्रावण सोमवार हा आपल्या श्रद्धेला दृढ करण्याचा दिवस आहे. तर त्यामुळे बरेचसे भाविक भक्त सोमवारी पूजा करतात, उपवास करतात. तर श्रावण सोमवारी महादेवाची पूजा सुरू करण्यासाठी आपल्याला काही साहित्याची आवश्यकता असते. आता हे साहित्य कसे तयार करायचे व श्रावण सोमवारच्या आधीच तुम्हाला या संपूर्ण पूजेच्या साहित्याची तयारी करून ठेवावी लागत असते. त्यामुळे आता या दिवशी काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. सर्वात प्रथम तर तुम्हाला स्वच्छ पाणी, त्यानंतर पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर हे 5 पदार्थ मिसळून तयार केलेले पंचामृत, बेलपत्र, पांढरी फुले, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य, फळे, नारळ आणि महादेवांना अर्पण करण्यासाठी, महादेवांना दाखवण्यासाठी प्रसाद. साहित्य नसल्यास काहीही चिंता करू नका. भक्तिभाव सर्वात महत्त्वाचा असतो. जर तुम्ही 1 तांब्या पाणी अगदी भक्तिभावाने महादेवाला अर्पण केले तरी देखील महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात. कोणत्याही प्रकारचे साहित्य नाही म्हणून पूजा करू नये किंवा मग आपल्याकडे विशेष काही महादेवांना अर्पण करण्यासाठी बेल नाही, फुले नाही, या गोष्टीची चिंता न करता महादेवाला अगदी मनापासून भक्तिभावाने 1 तांब्या पाणी जरी अर्पण केले तरीही महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतात. तुम्हाला या सोमवारचे फळ देखील नक्कीच मिळेल. त्यामुळे महादेवाची पूजा करत असताना मनात कोणतीही किंतु परंतु ठेवू नका. अगदी भक्तिभावनेने महादेवांची पूजा करावी. आता महादेवांचे पूजन कसे करावे? सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावे. देवघर स्वच्छ करा. सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करा. त्यानंतर भगवान शिवाला नमस्कार करा. शिवलिंगावर प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून झाल्याच्या नंतर शिवलिंगावर पंचामृत अर्पण करावे. पंचामृत अर्पण केल्याच्या नंतर पुन्हा स्वच्छ पाणी अर्पण करून घ्यावे व त्यानंतर आपल्याला महादेवाला बेलपत्र अर्पण करायचे आहे. बेलपत्र हे स्वच्छ असावे, ते उलटे ठेवू नका. शक्य असल्यास तुटलेले बेलपत्र अर्पण करणे टाळावे. त्यानंतर महादेवाला फुले, धूप आणि दीप अर्पण करावा. महादेवांसमोर शांत बसून मनापासून प्रार्थना करावी. श्रावण सोमवारला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असा मंत्र आहे ओम नमः शिवाय. तर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता किंवा मग कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी या श्लोकाचा, या स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही मोठ्या गोष्टींची कधीच आवश्यकता नसते. 1 तांब्या पाणी पुरेसे आहे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी. किंवा मग तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील जाप करू शकता. आता या दिवशी उपवास कसा करायचा? तर अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. उपवास करण्याची पद्धत प्रत्येक कुटुंबात किंवा परंपरेनुसार वेगळी असू शकते. जर उपवास करत असाल तर दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. आरोग्याची समस्या असल्यास किंवा गर्भवती, ज्येष्ठ नागरिक किंवा औषधे सुरू असल्यास उपवासाबाबत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. उपवास करताना संयम, शांतता आणि सात्विक विचार ठेवणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. आता श्रावण सोमवारचाच उपवास नाही तर कोणताही उपवास करत असताना प्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. कोणताही देव म्हणत नाही की तुम्ही स्वतःच्या आरोग्याला त्रास करून उपवास करा.
जर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करणार असाल तर पुरेसे पाणी प्या, फळे खा. त्यानंतर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास हा अगदी निर्जला उपवास करणे टाळावे. शक्य असेल तितके फलाहार करा, दूध प्या, पाणी प्या. आणि हा श्रावण सोमवारचा जो उपवास असतो तो दुपारीच सोडायचा असतो. म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरच तुम्हाला श्रावण सोमवारचा उपवास हा सोडायचा असतो. आता या श्रावण सोमवारी तुम्हाला काय करायचे आहे तर भगवान शिवांचे नामस्मरण करायचे आहे, गरजूंना अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करायचे आहे. शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन महादेवांची पूजा करायची आहे, दर्शन घ्यायचे आहे. कुटुंबासोबत महादेवांची आरती करायची आहे. दिवसभर सकारात्मक विचार ठेवायचे आहेत. या दिवशी काही चुका देखील आपल्याला करायच्या नाहीत. तर श्रावण सोमवारच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. राग, भांडण किंवा कटू बोलणे टाळा. पूजा घाईघाईत करू नका. त्यानंतर आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून उपवास करणे देखील टाळा. महादेवांची पूजा अगदी मनोभावे, भक्तिभावनेने आणि पूर्ण श्रद्धेने करा. तर श्रावण सोमवार म्हणजे केवळ उपवास करण्याचा दिवस नाही, तर भक्ती, संयम आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगले आचरण यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.